हॅलो माझ्या लाडक्या बहिणींनो आणि लाडक्या ताईंनो, खुश खबर खुश खबर खुश खबर. ऑगस्टचा हप्ता म्हणजे 14वा हप्ता अपडेट रिसेंटली आलेला आहे आणि इथे सरकारने सर्वात मोठा निर्णय घेतलेला आहे आणि त्यांनी सांगितलं आहे की दोन मुहूर्तावर पहिला मुहूर्त म्हणजे गणपती बाप्पा मोरया आणि दुसरा मुहूर्त म्हणजे गौरी पूजन. कारण की बहिणींसाठी किंवा महिलांसाठी हा जो सण आहे ते खूप महत्वाचे सण मानले जातात. म्हणून त्या मुहूर्ताच्या हिशोबाने सरकारने निर्णय घेतलेला आहे की लाडक्या बहिणींना या दोन मुहूर्तावर पैसे पाठवायचा 14वा हप्ता ऑगस्ट. मग हे हप्ते कोणत्या बहिणींना मिळणार आहे, कसे मिळणार आहे, काय मिळणार आहे, याबद्दलची सविस्तर माहिती मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे. तर चला लाडक्या बहिणींनो, न्यूज जाणून घेऊयात की ही आहे टाइम्स नाऊ मराठीची न्यूज आहे. अत्यंत महत्वाचा न्यूजपेपर आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे. त्याची ही बातमी आहे. काय आहे? लाडकी बहीण योजना लाडक्या बहिणीच्या खात्यात थेट 3,000 रुपये जमा होणार आहेत म्हणते. थेट 3,000 रुपये ऑगस्ट आणि सप्टेंबरचा एकाच दिवशी मिळण्याची दाट शक्यता आहे, असं यांनी वर्षवलेली आहे. तर मला सरकारकडे हे म्हणायचं आहे की तुम्ही माझ्या बहिणींना तुम्ही 3,000 रुपये देऊ का नका देऊ, 2 महिन्याचा 14 आणि 15 हप्ता एकत्र द्या की नका देऊ, पण आमच्या बहिणींना 1,500 रुपये तरी नक्की द्या. गणपती बाप्पा ज्या दिवशी बसतात त्या दिवशी आणि दुसऱ्या गौरी पूजन ज्या दिवशी होणार आहे त्या दिवशी 1,500 रुपये नक्की द्या. जर तुम्ही 3,000 रुपये दिले तर आमच्या बहिणी खुशच आहे. तुम्ही 1,500 दिली तर आमच्या बहिणी जास्त खुश होतील. बरोबर. त्याचबरोबर मला हे सांगायचं आहे की त्यांची टाइम्स ऑफ नावची अजून न्यूज आलेली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही युती सरकारची अत्यंत महत्वाकांक्षी योजना आहे. या योजनेच्या अंतर्गत पात्र महिलांना दरमहा 1,500 रुपये देण्यात आले होते. लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचा हप्ता रक्षाबंधनच्या पूर्वसंध्येला देण्यात आलेला आहे. ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याबद्दल एक मोठी अपडेट समोर आलेली आहे आणि हीच ती अपडेट होती की ज्याच्या माध्यमातून तुम्हाला ऑगस्ट आणि सप्टेंबरचा हप्ता एकत्र मिळणार आहे. मग हा महिना कोणाला मिळणार आहे, कसा मिळणार, सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊयात. अजून एक न्यूज आलेली आहे. वाद सासू सून जावा जावान जुंपली, नेमकं घडलं तरी काय? लाडक्या बहिणींना दर महिन्याच्या अखेरीस किंवा सणासुदीच्या मुहूर्तावर हप्त्याचे वितरण केले जाते. त्यामुळे आता गणेशोत्सवाच्या गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर गौरी आगमनाच्या दिवशी ऑगस्ट सप्टेंबरच्या दोन्ही महिन्याच्या एकत्रित 3,000 रुपयांचा हप्ता जाण्याची शक्यता आहे. मात्र या संदर्भात राज्य सरकारकडून अद्यापही कोणती घोषणा करण्यात आलेली नाही. म्हणजे राज्य सरकारकडून घोषणा येते, न्यूज पेपरने असं छापलेलं आहे. तर बघा, मला लाडक्या बहिणींनो इथे म्हणायचं आहे की हा जो भत्ता आहे कोणत्या बहिणींना मिळू मिळू शकतो, कोणत्या लाडक्या बहिणींना मिळू शकतो, की ज्या बहिणींना जुलैचा हप्ता आलेला आहे. ज्या बहिणींना जुलैचा हप्ता आलेला आहे त्याच बहिणींना 14 हप्त्याचा लाभ मिळेल. दुसरी कधी मिळणार? कधी मिळणार? तर जाणून घ्या. अल्मोस्ट 27 ते 1 सप्टेंबर या रेंजमध्ये मिळेल. म्हणजेच गणपती बाप्पा ते गौरी पूजन या रेंजमध्ये तुम्हाला मिळतील. आणि तिसरा प्रश्न माझ्या बहिण्यांचा आहे, किती मिळतील? तर मला नाही वाटत की सरकार तुम्हाला सध्याच्या वेळेस 3,000 रुपये देतील, पण तुम्हाला नक्की 1,500 रुपये देतील म्हणजे देतील. अजून मला सरकारकडे हे म्हणायचं आहे की लवकरात लवकर तुम्ही पडताळणी करा. जेणेकरून माझ्या ज्या अपात्र बहिणी आहेत त्यांना सुद्धा जून, जुलै, ऑगस्ट या तिन्ही महिन्याचे जे तुम्ही आश्वासन दिलेलं आहे की त्या महिलांना, त्या बहिणींना आम्ही भत्ता देऊ, तर तो लवकरात लवकर तुम्ही पडताळणी करून ती द्या. जेणेकरून आमच्या लाडक्या बहिणींचा जो गणपती बाप्पा आणि गौरी पूजन हा जो सण आहे, उत्कृष्ट पद्धतीने चांगल्या आनंदाने ते साजरे करू शकतात. म्हणून लवकरात लवकर वाटप करावा, अशी माझी अपेक्षा आहे सरकारकडनं. आणि लाडक्या बहिणींनो, तुम्ही सुद्धा नवीन असाल तर नक्की लेक्चरला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.